कृष्णे, बघितलंस का काय केलंय ती? तुझ्या आवडीचं बोटवं केलंय. धर, खाऊन घे बघू. कुठला विचार ठरवल्यास? भुयजीसनी बोटवं लई आवडतात. आता तू बोटवं बनवल्यात तर देऊन येऊया का त्यांना? अगं वय, देऊया की, पण पहिले तू तरी खा. अगं मी खाऊन घेते, पण पहिलं त्यांना देऊन येऊया की. हा, हे घे, त्या डब्यात भर, मी आलीच. कृष्णे, पण अगं तुला घरात घेणार नाहीत ते. बंगल्यात पाय बी ठेवायचं असं सांगितलंय तुला. इसरलीस होय ग? अगं मला नाही ठेवून देणार, पण तुला तर ठेवून देतीलच ना. तू जाऊच शकते बंगल्यात. हा बरोबर आहे, कृष्णा म्हणते ती. तुला भेटून फुय आजी लय आनंद होईल. हो, पण पण बिन काय नाही, भर बघू डबा पडदिशनी. मामी आवार पटापटा, नाहीतर पुयजींची नाश्त्याची वेळ निघून गेल्यावर काय उपयोग आहे. चल चल पडदिशनी आवर. मामी अगं बघत काय बसलीस? उठ उठ उठ, चल. मामा तू बोटवं खाऊन घे. कृष्णे अगं पण चल चल, आलोच आम्ही. खाऊन घे तू. चल चल चल. अंतरा, अरे यात साखर कुठे आहे? विसरले वाटतं. अगं मम्मी, ते अंतराचा स्वभाव गोड आहे ना, म्हणून टाकली नसेल. काय अंतरा? होय काय? अंतरा, आता असं करून चालायचं नाही. आता हितनं पुढं ह्या घराचा समदा ताबा तुलाच घ्यायचा आहे. आता लवकरच त्या कृष्णीचा काटा आपल्या आयुष्यातनं कायमचा बाजूला होणार आहे. आणि मग तूच या घरची सून. सून नाही, मालकीण. त्या कृष्णीच्या आयुष्यातलं आता काहीच दिवस, काही तास उरल्यात आहे. मग कृष्णी ढगात आणि आपण सुखात. अगे तर कसलाच कशाचा काय पत्ता नाही अजून, आणि तुला की स्वप्न बघायला लागलीस वय. कारण मला माहित आहे ह्या टायमाला काम होणार म्हणजे होणार. काम व्हायलाच पाहिजे. आपण त्या माणसाला चोख पैसे दिलेत, त्यामुळे तो चोख काम करणारच. त्याचीच तर वाट बघते आम्ही. आता त्या कृष्णीची पायली भरलीच म्हणून समज. हा राय दादा, बोलवलं? हा, एक काम कर, हे पैसे कामगारांच्या पगाराचे आहेत आणि आपल्या कारखान्याच्या खर्चासाठी लागणार आहेत. तरी आपल्या केबिनच्या लॉकर मध्ये ठेवून ये. दर. हा चालते, ठेवतो. ए, असंच हात हलवत जाऊ नको. हा हो, नाही नाही, एखाद्या पिशवीत टाकून येतो की. येतो. तू परत आलीस? तुझे कपडे घेऊन आले होते, कपाटात ठेवू. ठेव. अंतरा, काय करत होतीस? अरे ती तू तिजोरी अशी उघडीच ठेवलेलीस काय? म्हणजे मी तुलाच हाक मारणार होते. त्यात तू अनिल समोर तिजोरी उघडी ठेवली होतीस. उद्या चोरीबिरी झाली तर तू काय करणार आहेस? अंतरा, घरातल्या माणसांवर संशय घेणं इतक्या वाईट विचारांचा नाही मी. आपल्या घरात जेवढी माणसं आहेत ना, ती सगळी विश्वासातलीच माणसं आहेत. ती घरातल्या माणसांची घरातल्यासारखीच काळजी घेतो मी. त्यामुळे इदा त्यांच्या घरात चोरी करण्याची कुणीच हिंमत करणार नाही. तू माझ्या पैशांची काळजी करू नको. तुझं काम झालं असेल तर तू जाऊ शकतेस.
कृष्णे, काय येळ आल्या घरी तुझ्यावर. स्वतःच्या हक्काच्या घरात बी जाता येईना झालं. ही अशी येळ कुठल्या दुश्मनावर बी येऊ नये बघ कधी. मामे अगं नको काळजी करूस, हे दिवस बी जातील. काय काम करतेस तू बी येतेस आतमध्ये. कदाचित कुणीच काय नाही बोलणार. नाही नको, ही बघ रायाची गाडी हितच आहे, म्हणजे राया बी घरातच असणार. आणि मला परत आमच्यात वाद नको आहेत. तू एक काम कर ना, फुयाजीसनी बोटवं देऊ नये, मी तर बाहेरच थांबते. ठीक आहे. मामे आणि फुयाजीसनी सांगू नको मी इथं बाहेर थांबली ती. मी न सांगता बी कळते का नाही बघतेस नाही कृष्णे. त्यांचा बी तुझ्यावर लय जीव आहे अगं. मग तू त्यासनी सांग नाही आली म्हणून. जा लवकर ये. ठीक आहे. इथले पैसे कुठे गेले? गुले, ए गुले, अरे देवा, हिला कळलं का काय मी पैसे चोरलेलं? रंजे, काय झालं ग? नाही, आशा का हाका मारत होतीस? मी काय आवरायला मदत करू का तुला? गुले, माझ्या खोलीत कोण येऊन गेलं का ग? अगं मला काय माहित आता. नाही म्हणजे तुला तर माहितच आहे, मी कधी कुणाच्या खोलीत अशी जात नाही. आणि कोण जातंय कोण येतंय असं ध्यान द्यायला बी मला आवडत नाही. पण काय ग, काय झालं? अगं माझ्या कपाटातनं 2 लाख रुपये चोरीला गेलेत. काय? अगं असं कसं गेलं? नाही म्हणजे कोण आलं होतं का तुझ्या खोलीत? काही कळणं झालंय बघ. अगं रंजे, असं कसं कळना? 2 लाख रुपये म्हणजे काय तुला बारीक रक्कम वाटली का? पण तू नग काळजी करूस हा, मी त्या चोराला बरोबर हुडकून काढती, बघ का नाही? हो अगं, पण भाऊसाहेबांना आता ते पैसे पाहिजेत, त्याचं काय करू? अरे देवा, आता काय करायचं? भुयाजी, तुमच्या नाचसून एवढ्या पिरमानं बोटवा पाठवल्यात, ती खाऊन घ्या बघू. आशा, तू म्हणलीस की कृष्णाने बोटवं पाठवलं का? कोणास तू? मला वाटतं तू खोटं बोलतेस. भुयाजी, मी खरंच सांगते, तिनेच पाठवल्यात. पाठवलं नाही, ती घेऊन आली. या खरं सांग आशा, कृष्णा आली आहे ना संग तुझ्या? वय, मला वाटलंच होतं ती बाहेर असणार. खरं सांगू का आशा, कृष्णा या घरात परत आल्याशिवाय मला काय बी गोड लागणार नाही. ती कधी एकदाची परत या घरात नांदायला येते असं झालं. या होईल भुयाजी, समज नीट होईल. आपण त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे दुसरं काय बी करू शकत नाही बघा. हे घ्या, खाऊन घ्या बघू. मामी, अंतरा, पोरी कशी आहेस तू? कसं चाललंय संसार? कृष्णापेक्षा छान. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं, छान चाललंय म्हणायचं होतं. तुम्ही इथे कशा? कृष्णाला परत घरात घेण्याविषयी बोलायला आलात का रायाशी? नाही, माझं काम होतं पूजाजींकडे म्हणून आले होते. त्यांना सांगायला आलात का की कृष्णाला परत घरी घ्या म्हणून? नाही, तिच्या नशिबात जी असेल ना ती होईल, पण मला खात्री आहे तिचा मान तिला नक्कीच मिळेल. बरं, मला लई काम आहेत, येते मी. हा, कृष्णाचं माहित नाही ती या घरात परत येईल नाही येईल. येईल तरी का? पण तुम्ही अधून मधून येत जा. हा, होय, येते. मामे इकडे खाल्ले का फुयाजीनी बोटवं? होय, खाल्लं की. काय म्हणाल्या? अगं लई आवडलं त्यासनी. त्यांनी लगेच ओळखलं की तूच करून पाठवलेत म्हणून. आणि तू बाहेर थांबल्यास हे बी कळलं त्यासनी. काय ग मामे, तुला सांगितलं होतं ना सांगू नको म्हणून? अगं मी नाही सांगितलं बाहेर, त्यांनीच ओळखलं.
नशीब बी माणसांची अशी का ताटातूट करतं ना तीच कळत नाही. काय काय प्रश्नांची उत्तर आपल्याकडे नसतात मामे. अंतरा तू माझ्या खोलीकडे जाताना बघितलंस का ग कोणाला? नाही. का ग काय झालं? अगं तिच्या खोलीतलं पैसे चोरीला गेल्यात आहे. काय असे कसे गेले? घरातले कोणी चोरले का? रंजना आत्या, तुला हवं असेल तर माझ्या खोलीची आणि गुली आत्याच्या खोलीची झडती घेऊ शकतेस बरं का? होय बाय रंजे, परत तुझ्या मनात राहायला न ग. तू माझ्या बी खोलीची झडती घे. अगं वेळ लागलाय का तुम्हाला? तुम्ही कशाला चोराल? अगं बाहेरचं कोणी आलं होतं का ग घरात? तू बघितलंस कोणाला? हो अगं आता कृष्णाची मामी गेली इथून बाहेर. हा मग तरी विषय संपला की. रंजे अशी आपल्याला न भेटता इथनं निघून गेली म्हणजे मला तर तिच्यावर संशय येतोय बघ. आता कृष्णी इथं राहत नाही म्हणल्यावर तिला पैसे मिळत नसतील म्हणून ती अशा प्रकारे कमवायचा प्रयत्न करत्या. हो हो मलाही पटतंय गुली आत्याचं. रंजे चल पटकन, ती इथनं निघून जायच्या आधी तिला पकडू. चल चल चल. थांब आशा. ही पण आली तर इथं. रंजे चांगलाच प्लॅन करून आल्या ती की ग दोघी. काय झालं रंजना वहिनी? पिशवी दाव तुझी. का हो काय झालं? आधी पिशवी दाखव मग सांगते सगळं. अहो हो पण नेमकं काय झालंय? का पिशवी दाखवायला लावताय? आता तुम्हाला काय माहित नसल्यागत करू नका. 2 लाख रुपयांची चोरी झाली या बंगल्यात. रंजीच्या खोलीतनं पैसे गेल्या ती आणि बाहेरनं फक्त ही अशीच बंगल्यात आली होती. ही काय बोलताय तुम्ही? उगाच उचलली जीभ लावली टाळायला असं करू नका. आम्ही काय चोर वाटलोय तुम्हाला? इथं पुयाजीसनी बोटवा द्यायला आले होते मी. होय बोटवा घेऊन आली होतीस का? बोटव्याच्या नावाखाली. तोंड सांभाळून बोला गुली मावशी. माझ्या मामी बद्दल मी काही बी ऐकून घेणार नाही. बघितलंस का रंजे? ही तर चोरावानी उभी राहिली आहे बाहेर आणि आपण काय बोलल्या किस्ता राग येतो हिच्या नाकाच्या शेंड्याव. तुम्ही जर काही केलं नाही तर पिशवी दाखवायला काय अडचण आहे? अहो पण तुम्ही असं. कृष्णे तुम्हाला पिशवी बघायची आहे ना? हा ही घ्या. आम्ही आमचा स्वाभिमान एवढा बी घाण टाकला नाही की लोकांचा पैसा चोरून जगू. देवाने आमच्यासाठी जी काय दिलं त्यातच समाधानी आहे आम्ही. आणि माझ्या लेकीने जर मनात विचार आणला ना तर महिन्याला कमवल एवढं पैसे. त्याच्यामुळे आमच्यावर संशय घ्यायचा विचार बी डोक्यात आणू नका. चल ग कृष्णे. अजून कृष्णीची पर्स बघायची राहिल्या. गुली आत्या हे काय बोलताय तुम्ही? कृष्णा इतकी चांगली मुलगी आहे, संस्कारी मुलगी आहे, ती कशाला चोरी करेल? आणि ती या घरची सून आहे. ती स्वतःच्याच घरात कोणी चोरी करतं का? अगं होय पण आता कुठे ही या घरात राहत्या. माणसाला पैसा मिळायचा बंद झाला ना की तो कुठल्या बी थराला जाऊ शकतोय. पिशवी तपासायची आहे तुम्हाला? तुम्हाला झडती घ्यायची नाही पिशवीची? घ्या झडती घ्या. काय चाललंय सगळं?
आम्ही विधात्यांच्या घरात 2 लाखाची चोरी केली असा आरोप केला यांनी. आणि यांना संशय बी आहे की आम्ही यांच्या घरातले पैसे चोरून पळून निघालोय. काय ही काय ऐकतोय मी आई? कृष्णा आणि मामीवर आरोप करायची तुझी हिंमतच कशी झाली? अगं कृष्णा सून आहे या घरची आणि मामी काय आज येत नाही त्या घरात. चोरी तर लय लांबची गोष्ट आहे. कुणी त्यांना मदत म्हणून लाखोत काय करोडो रुपये जरी दिले ना तरी ती त्यांचा स्वाभिमान गांठवणार नाहीत. ती पैसे नाकारत्याल. तुम्ही असलं घाणेरड आरोप करताय त्यांच्यावर. अरे पण राह्या, बाहेरचं कोणच आलं नाही घरात म्हणून तू कृष्णावर आरोप केलास. ती लात मारल तिथं पाणी काढल असं कर्तृत्व आहे तिचं. जिला बक्षीस म्हणून मिळालेलं लाखो रुपये, जिने गरीब पोरांच्या शिक्षणासाठी असं देऊन टाकलं, ती या घरात चोरी करल. मामी, कृष्णा, घरच्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. मला माफ कर कृष्णा. चांगली ऍक्टिंग करतेस की रे राया. हा, हीच बघायचं बाकी होतं. अरे घटस्फोट द्यायचा होता तर सरळ तोंडावर सांगायचंस ना. मला तुझ्यापासून वेगळं करण्यासाठी ह्या थराला पोचशील वाटलं नव्हतं. चल ग मामे, मला यांच्या घरात 1 मिनिट बी थांबायचं नाहीये. कृष्णा अगं ऐकून तरी घे की माझं. अगं या सगळ्यात माझी काय बी चुकी नाही, मला खरंच माहित नव्हतं काय. कृष्णा, राया, मला कळतंय तुला आता खूप त्रास होत असणार आहे. तुला खूप वाईट वाटत असणार आहे. घरच्यांनी तिच्यावर असला आरोप करायला नको होता. हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय? मी जितका कृष्णाला त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय तितकाच माझ्यामुळे तिला जास्त त्रास होतोय. कृष्णावर आईने चोरीचा आरोप केला. मला तर माझ्या घरच्यांचीच लाज वाटायला लागली आता. मी इथं तिचं मन जपण्यासाठी प्रयत्न करतोय, तिला जपतोय. माझ्या पत्रिकेतल्या दोषामुळे तिचा जीव जाऊ नये, तिला काही होऊ नये म्हणून तिच्यापासून लांब राहतोय. तिला सुरक्षित ठेवायचा, सुखी ठेवायचा प्रयत्न करतोय मी. ही सगळं सांगण्यासाठी, तिला समजवण्यासाठी सतत धडपड करतोय. पण काही ना काहीतरी असं घडतंय की मी आणखीनच तिच्या मनात न उतरत चाललोय. मला कृष्णाच्या मनात अजून नाही उतरायचं. मला माझ्या आयुष्यात कृष्णा पाहिजे. राया नको रडूस असा. हे बघ, तुला स्वतःला सावरावं लागेल. उद्या देव न करो आणि गुरुजींचं बाकीत खरं ठरलं आणि कृष्णाला काही झालं तर? नाही नाही, काय नाही होणार माझ्या कृष्णाला. मी जिवंत असेपर्यंत कृष्णाला काय बी होऊ देणार नाही. खूप केलेस तू प्रयत्न राया. आता जरा विश्रांती घे, कारण आता कोणीच काहीच करू शकत नाही. कृष्णाचं मरण आता निश्चित आहे. देव तिच्या आत्म्याला शांती देव.